आदरणीय नंदकिशोर नांदेडकर दादा, बालमित्र फाउंडेशनचे सचिव मुकेश बोरसे, सहसचिव राहुल जाधव, आदरणीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेले माझे सर्व वयस्क आजी आजोबा, बालमित्र फाउंडेशन हा गेल्या 14-15 वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे आणि आम्ही दरवर्षी दिवाळीला काही ना काही नवीन उपक्रम आम्ही राबवतो. तसं मध्यंतरी पण आम्ही काही ना काही संस्थेतर्फे जे आहे उपक्रम जे राबवत असतो. पण आमची जी सुरुवात होती ती 14-15 वर्षापूर्वी नगाव या गावापासूनच दिवाळीनिमित्त आम्ही जे गोरगरीब होते आणि गरजू होते की जे दिवाळी म्हणू शकत नाही त्यांच्याबरोबर दिवाळी मनवायचं आम्ही ठरवलं आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही संस्था रजिस्टर केली. तर मला खूप आनंद वाटतोय की सुरुवात तिथूनच केली होती आणि आजपर्यंत त्या नगाव गावामध्ये हा उपक्रम राबवतो. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही उपक्रम राबवत असतो दिवाळीला. ह्यावेळेस आम्ही ठरवलं की जे नवजीवन विद्या विकास मंडळ आणि अस्थिव्यंग अपंग निवासी शाळा व तसेच नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र यातील जे लाभान्वित आहेत त्यांच्याबरोबर आपण दिवाळी मनवावी. खरं तर मी तुमच्याशी जास्त तुमचा वेळ घेणार नाही आहे, कारण मला इथं दिसतंय की काही आजी जे आहेत त्या खूप वयस्क आहेत आणि त्यांना जास्त वेळ इथं बसून ठेवणं हे चुकीचं राहील. पण माझी मनाची एक व्यथा आहे आणि मी या माझ्या 2 शब्दाद्वारे मी लोकांना काही संदेश देऊ इच्छितो आमच्या बालमित्रातून. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की मुलांना जन्म देऊन देखील आईवडील मुलांना जन्म देतात आणि त्यानंतर त्यांच्यासाठी एवढं काबाड कष्ट करतात. प्रत्येकाच्या आईवडिलांनी केलेलं असतं, पण एवढं काबाड कष्ट करून देखील ही खूप मोठी व्यथा आहे आपल्या भारतामध्ये की वृद्धाश्रम जे आहेत त्यांची गरज पडते. मला अजून एक सांगताना मला खूप वाईट वाटतंय, खूप मोठी व्यथा आहे की खास करून हिंदू धर्मामध्येच जास्त वृद्धाश्रम आहेत किंवा वृद्धाश्रमामध्ये हिंदू धर्मातलेच लोक जास्त येत असतात. मला या ठिकाणी धर्मवाद नाही करायचा आहे, पण ही स्वतःची व्यथा आहे. मुस्लिम धर्मीय किंवा इतर धर्मियातले लोक आपल्या आईवडिलांचा सांभाळ त्याच पद्धतीने करतात ज्या पद्धतीने त्या मुलांचा सांभाळ लहानपणी त्यांनी आईवडिलांनी केलेला होता. हे आपलं दुर्दैव आहे की आपण स्वतःला हिंदू धर्मीय किंवा आपण हिंदू म्हणून गर्व से कहून हिंदू म्हणतोय. नक्की म्हणायला पाहिजे, गर्व असल्याला प्रत्येक व्यक्तीला आपला गर्व असला पाहिजे, आपल्या धर्माबद्दल गर्व असला पाहिजे. पण मी धर्माचा विषय याकरता काढतोय की ही व्यथा आहे की हिंदू धर्मामधल्याच लोकांचे जास्त करून वृद्धाश्रम चालत आहेत. मला कुठल्या प्रकार धार्मिक भाषण द्यायचं नाही आहे, पण माझी सर्वांना विनंती आहे की बाबांनो, कुठल्याही धर्माचा असो, ज्याने ही दुनिया दाखवली. दुर्दैवाने माझे आईवडील 15 वर्षाचे असताना माझे आईवडील वारले. आईवडिलांची कमी काय असते हे आईवडील नसतानाच कळतं माणसाला. ह्या ठिकाणी मी आणि मुकेश बोरसे जेव्हा काल आम्ही आलो आणि ज्यावेळेस आम्ही इथं बघितलं, भेट दिली, त्यावेळी आजी आजोबांशी भेटलो, तर प्रत्येकाची जी व्यथा होती ती एवढी वाईट होती. प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टोरी आहे, वेगवेगळी कहाणी आहे. मुंबई मधली व्यक्ती धुळ्यामध्ये वृद्धाश्रमात येते, किती वाईट गोष्ट आहे. मनाला इतकं वाईट वाटतं. मुंबईसारख्या शहरामध्ये सुशिक्षित आणि एवढं फॉरवर्ड सिटी असून सुद्धा, मेट्रो सिटी असून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांना सांभाळ करण्याची लोकांमध्ये असे विचार नाही आहेत की जास्त बोलून माझ्या आजी आजोबांचा मी
वेळ घेत नाही. फक्त एक विनंती करतो की बाबांनो, ज्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही सहारा दिला पाहिजे. मला वाटतं की ज्यांची वृद्धाश्रम आहेत त्यांना देखील वाटत नसेल की वृद्धाश्रम टाकावा म्हणून. तो त्यांची उत्कंठा असेल, त्यांना वाईट वाटत म्हणून त्यांनी हा वृद्धाश्रम टाकलेला आहे की मुलं आणि इव्हन मुली देखील आईवडिलांचा सांभाळ करत नाही. लहानपणी लहान मुलं ज्यांना कळत नाही ते किती त्रास देत असतात, परंतु ते त्रास देत असताना देखील आई वडील त्यांचा प्रत्येक